मी असंच भरत शेटकर बसलो होतो आणि ते बोलता बोलता म्हणाले की दादा आमचा तो करमाळा आणि इंदापूरला जोडणारा पूल खूप महत्वाचा आहे पण प्रचंड खर्चिक आहे म्हणून त्याच्यामध्ये कुणी अजून धाडस दाखवलं नाही। पण हे जर झालं तर आमच्या सगळ्याच वेगवेगळ्या क्षेत्राला त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा होणार आहे। आमची बाजारपेठेला तर चांगल्या पद्धतीनं एक उठाव येईलच, बाजारपेठ आमची गतीनं पुढे जाईल, परंतु आमचे डॉक्टर असतील, आमचे वकील असतील, आमचे आर्किटेक्ट असतील, आमचे सीए असतील, सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे लोक, त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे। डॉक्टर मित्रांनो, खोटं नाही सांगत, तिथल्या तिथं मी फोन लावला आणि अधिकाऱ्याला सांगितलं की मला ह्याचे प्लॅन एस्टिमेट पाहिजे। 382 कोटी का काहीतरी झालं। माझं अधिवेशन होतं, मी अधिवेशनामध्ये माझ्याकडे जेव्हा फायनल सहीला आलं त्यावेळेस तिथं त्या पुलाचं नाव आणि ती किंमत दिली, टाकून सही केली। मित्रांनो, वाढप्या ओळखीचा असला तर किती वाढता येतं, आणि मी वाढप्या म्हणून आता तुमच्या समोर आहे। तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देईन, मी शब्दाचा पक्का आहे। मी खोटं नाही सांगत, 6.5 लाख कोटीमध्ये हे 382 कोटीचा पूल दिला, हा ते सांगायचं राहिलं। त्याच्यामध्ये काल काहीतरी ते दुसरीकडे गेले, त्यांनी घर बदललं, पण मी म्हणलं का आता तुमच्याकरता मी व्यापाऱ्यांना फायदा होण्याकरता कधी कुणाची एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला नाही। नाही दादा, ते केलं तुम्ही बरोबर आहे, त्यांचा फायदा आमचा होणारच आहे, पण दादा माझं दुखणं वेगळं आहे। आता मी तुम्हाला हे सगळं द्यायला जातोय त्यावेळेस तुम्ही इकडे तिकडे कुठं जाऊ नका, तुम्ही तुमच्याच ठिकाणी राहा, पण आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला पाठिंबा द्या। आमचं कुठं चुकेल तर सांगा की अजित तिथं जरा हे चुकतंय, लगेच दुरुस्त केलं जाईल। ते मला पटलं पाहिजे की तुम्ही म्हणताय चुकतंय, ते खरोखरीच चुकतंय तर दुरुस्त करायची माझी तयारी असते। मी फार, जरी माझा सगळीकडे एक बाऊ झाला आहे, फार कडक आहे, कोणाचं ऐकत नाही, अमकं आहे तमकं आहे, तसं काही नाही। मी जर असं कोणाचं ऐकत नसतो तर 7 वेळाला 12 वक्ती ते करांनी निवडून दिलं नसतं।